जय मोहनजी. माझं नाव बिमल आहे आणि मी अध्याय आज साई चरित्र अध्याय 12 वाचणार आहे. मग साईबाबा काय म्हणतात अध्याय 12मध्ये आपण बघूया. संतांचे अध्याय आपण यापूर्वी पाहिले आहे की देवी अवतारांचे उद्देशित सज्जनांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे हे आहे. पण संतांचा उद्देश वेगळा असतो. त्यांच्यासाठी सज्जन आणि दुष्ट यात काही भेद नसतो. प्रथम ते दुष्टांवर दया करतात आणि त्यांचा योग्य मार्गावर आणतात. ते भवसागर नष्ट करण्याचा अगस्तीसारख्या किंवा अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यात सूर्यप्रमाण असतात. देव स्वतः संतांमध्ये वास करतो. प्रत्यक्षात ते देवापासून वेगळे नाहीत. आपले साई असेच एक संत होते आणि ते आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी उतरले आहेत. ज्ञान मध्ये सर्वचे आणि देवी तेजाने वाढलेले ते सर्व सजीवांवर समान प्रेम करीत. ते पूर्णपणे अनास्थक होते. शत्रू असो या मित्र, राजा असो या भिकारी, सर्वांना ते सारखेच मानतात. आता त्यांचा शक्तीबद्दल एका आपल्या भक्तांची हितासाठी त्यांना स्वतःच्या पुण्यांचा खर्च केला आणि नेहमी त्यांना मदत करण्यासाठी सजग राहिले. पण भक्त या भेटल्या जाऊ शकलो नाहीत जोपर्यंत बाबा त्यांना स्वीकारू इच्छित नाहीत. त्यांना वेळ आला नसेल तर बाबांनी त्यांना आठवले नाही आणि त्यांचे लीला त्यांच्याच कानावर पोचल्यात नाहीत. मग त्यांनी बाबांचं दर्शन घ्यायचं कसे ठरवले असते? अनेक लोकांना साईबाबांचे दर्शन घ्यायची इच्छा होती. पण त्यांच्या महासमाधीपूर्वी त्यांना संधी मिळाली नाही. अशा अनेकांच्या इच्छा अपूर्ण राहिले. पण जर या लोकांचा त्यांच्यावर खरा विश्वास असेल आणि त्यांनी बाबांच्या लीला
श्रवण केल्या तर त्यांच्या सारखे दर्शनाचे विपासू मन या ताकासारख्याच बाबांच्या लीलांनी बचण्यात अशी तृप्त होईल. कोणी जर योगाने शिर्डीत पोहोचले आणि बाबांनी दर्शन मिळाले तर ते बाबांच्या इच्छापेक्षा जास्त वेळ तेथे राहू शकले काय? कोणी स्वतःच्या इच्छांनी शिर्डीत जाऊ शकलं नाही आणि कोणी बाबांच्या इच्छा तिथे राहूही शकले नाही. ते फक्त तितक्याच वेळेसाठी राहू शकतात जितकी परवानगी बाबांनी दिले आणि बाबांनी सांगितलं की निघावे तर त्यांना ताबडतोब निघून जावे लागे. म्हणूनच सर्व काही बाबांच्या इच्छावर अवलंबून होते. काका महाजन. एकदा काका महाजनांनी मुंबईतून शिर्डीत गेले. त्यांना तिथे आठवलं राहून गोकुळ अष्टमी उत्सवाचा आनंद घ्यायचा होता. बाबांचे दर्शन घेतात बाबांनी त्यांना विचारले, घरी केव्हा जाणार? हा प्रश्न ऐकून काका थोडे आश्चर्यचकित झाले. पण त्यांना उत्तर घ्यावे लागले. त्यांनी नम्रतेने सांगितलं की बाबा, तुमची आज्ञा झाली की मी जाऊन. तेव्हा बाबांनी स्पष्ट सांगितलं, उद्या जा. बाबांनी वचन म्हणजे आदेशच. बाबांचं वचन म्हणजे आदेशच. म्हणून काका महाजनांनी दुसऱ्या दिवशी शिर्डी सोडून मुंबईस परतले. कार्यालयात पोहोचलेत त्यांनी कळवले की त्यांचा मालक त्यांचा आतुरतेने वाट पाहत होते. कारण कार्यालयात व्यवस्थापक अचानक आजारी पडले होते आणि त्यामुळे काकांची उपस्थिती साठी होती. खरं तर मालकांनी काकांना शिर्डीत पत्र पाठवले होते, पण ते पुढे मुंबईत त्यांच्याकडे पोहोचले. बाबासाहेब धुमाळ. एकदा बाबासाहेब धुमाळ जे वकील होते, निफाडला एका खटल्यासाठी निघाले होते. वाटेत ते शिर्डीत आले आणि बाबांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर लगेच निफाडकडे जावे असा त्यांचा विचार होता. पण बाबांनी त्यांना परवानगी नाही दिली. उलट त्यांना शिर्डीतच आठवड्यापेक्षा जास्त काळ थांबवून ठेवले. दरम्यान
निफाडचे दंडाधिकारी मॅजिस्ट्रेट यांना पोटात तीव्र वेदना झाल्याने खटल्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. नंतर बाबांनी धुमाळांना निफाडला जाण्याची आज्ञा केली. खटला काही महिन्यापर्यंत चालला आणि तो चार भित्र दंडाधिकारी कडे गेला. शेवटी भाऊसाहेब धुमाळ यांना खटला जिंकला आणि त्यांचा ग्राहक निर्दोष सुटला. श्रीमती निमोणकर. श्री नानासाहेब निमोणकर निमोण गावाचे वतनादार आणि मानद दंडाधिकारी आपल्या पत्रासमवेत शिर्डीतच राहून बाबांची सेवा करीत असतात. ते आपला बहुतांश वेळ मस्जिदीत बाबांसोबत घालवतात. अकस्मात त्यांचा मुलगा बेलापूर तेथे आजारी पडला. निमोणकर यांना आपल्या मुलाला व नातेवाईकांना भेटण्यासाठी बेलापूरला जायचं होतं. बाबांची परवानगी घेऊन त्या निघण्याची तयारी करू लागले. परंतु नानासाहेबांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी परत यावे अशी अट घातली. त्यामुळे त्या मोठ्या गोंधळात पडल्या. पण जिथे भक्त असतो तिथे त्यांचा दाता, रक्षक व आधार साईनाथ असतातच. सौ निमोणकर प्रस्थान करण्यापूर्वी बाबांच्या दर्शनासाठी गेले. बाबासाहेब साठे वाड्याच्या समोर नानासाहेब व इतर काही लोकांसहित उभे होते. त्या बाबांच्या चरणी नमस्तक झाल्या आणि परवानगी मागितली. तेव्हा बाबांनी किती योग्य वेळी वरण वाक्य दिले. जा लवकर, निर्देशित रहा. बेलापूरला 4 दिवस सुखाने थांबा. आतेशांचा भेटा आणि मग शिर्डीला परत या. बाबांनी या कृपया करून नानासाहेबांची अट बाद झाली आणि सौ निमोणकर यांना प्रक्षक सुटला. नाशिकांचे मुख्य शास्त्री. नाशिकांच्या मुख्य शास्त्री हे एक अत्यंत पारंपरिक अग्निहोत्री ब्राह्मण, 6 शास्त्रांचे पंडित, ज्योतिष व
सामुद्रिक शास्त्रांचे निपुण असे विज्ञान होते. ते एकदा श्री बापूसाहेब भेटी यांना भेटण्यासाठी शिर्डीला आले. भेटण्यासमोर ते मस्जिदीत बाबांच्या दर्शनासाठी गेले. तेथे बाबा आपलेच पैसे घेऊन फळे विकत घेत होते व प्रमाणे भक्तांना वाटत होते. आंबा ते असे मधु करून देत की एकदम सगळा तर तोंडात जाई. केळी सोलून घ्यायचे आणि तसंच आणि त्याचा साल मात्र स्वतः कडे ठेवून घ्यायचे. मस्त सामुद्रिक शास्त्रांचे पंडित असल्यामुळे शास्त्रांची बाबांचा हस्त पाहण्याचे निमंत्रण केली. पण बाबा दुर्लक्ष करून त्यांना 4 केळी दिली. मग ते वाड्यात परतले. स्मरण करून पवित्र वस्त्र नेसली आणि नित्यकर्म सुरू केले. दरम्यान बाबा लेणीसाठी जाता म्हणजे बाबा लेणीसा जाताना म्हटले, थोडं गेरू आणा, आज आपण भगवा नेसू. कोणी अर्थ समजले नाही. दुपारच्या आरतीच्या वेळी बाबा गादीवर बसले. बापूसाहेब जोग यांनी शास्त्र्यांचा विचारले, आरतीस येणार का? शास्त्री म्हटले, मी दुपारी भेटेन. पण अचानक बाबा म्हटले, 9 ब्राह्मणा करून दक्षिणा आणा. भेटी स्वतः गेले वे शास्त्र्यांचं सांगितलं. शास्त्रींना आतून खूपच खटकलं. मी एक शुद्ध अग्निहोत्री ब्राह्मण, मी का दक्षिणा द्यावी? बाबा मोठे संत असतील, पण मी त्यांचा अवलंबित नाही. पण बेटीसारख्या श्रीमंत भक्त मार्फिक विनंती येत असल्याने त्यांना नाईलाजाने मान्य केले. ते मस्जिदीत आले. पण मी पवित्र मस्जिद अपवित्र या भावनेतून दूर उभे राहून फूल फेकले. तेवढ्यात चमत्कार घडला. त्यांना बाबांच्या जागी स्वर्गवासी गुरु घोल पस्विमींच्या साक्षात दर्शन झाले.
शास्त्रांनी धक्का बसला. हे स्वरूप आहे का? माझे गुरु येथे त्यांना स्वतःलाच चिमटा काढला. पण तो स्वतःचा होता. क्षणित त्यांचा सर्व अहंकार वितळला. त्यांना पायावर लोटांगण घातले, डोळे मिटले. आरती सुरू होती. लोक साई म्हणत होते आणि मुख्य शास्त्री मात्र आपल्या गुरूंचे नामस्मरण करत होते. डोळे उघडले तर त्यांना बाबा त्यांच्याच समोर दक्षिणा मागत होते. तेव्हा शास्त्रींना कळलं, साई म्हणजेच माझे गुरु आहेत. ते अक्षरपूर्णी डोळ्यांशी बाबांच्या चरणी पडले, दक्षिणा अर्पण केली आणि म्हटले, माझे सर्व संशय दूर झाले. मला माझे गुरु येथे भेटले. आता एक डॉक्टर यांचं स्टोरी आहे. एकदा एक मामलतदार आपल्या मित्र डॉक्टरांना शिर्डीला आला. डॉक्टर म्हटले, माझा देव राम आहे. मी कधीही मुसलमानासमोर नमस्तक होणार नाही, म्हणून मी मस्जिदात जाणार नाही. मामलतदार म्हटला, कोणी तुला जबरदस्ती करणार नाही. फक्त सोबत ये. तुझ्या सर्वदाचा आनंद घेऊया. ते शिर्डीत आले आणि मस्जिदात बाबांचा दर्शन घेतले. अक्षय डॉक्टर स्वतः पुढे जाऊन बाबांच्या चरणी नमस्तक झाले. लोकांनी विचारलं, ते तू ठरवलं होतंस की मुसलमान समोर नको, मग हा नमस्तक झालास? डॉक्टर म्हटले, मी गादीवर माझ्या प्रिय रामचं पाहिला, म्हणून मी त्याच्यासमोर कोसळलो. पण मी पाहिले की तेच साईबाबा आहेत. हे स्वरूप आहे का? ते कसे मुसलमान असतील? हे तर योग संपन्न अवतार आहेत. आता पुढील वत्र आणि आशीर्वाद. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी एक व्रत ठरवले की बाबांचे आशीर्वाद न मिळण्यापर्यंत मस्जिदात जाणार नाही. 3 दिवस झाले. चौथ्या दिवशी खंडेशाहून जवळचा मित्र आला आणि तो डॉक्टरांचा घेऊन मस्जिदात आला. दोघांनी बाबांच्या चरणी कोसळले. बाबांनी विचारलं, तुला कोणी बोलवायला आलं होतं का? हा प्रश्न डॉक्टरांच्या हृदयात भिडला.
त्या रात्री डॉक्टरांना बाबा दर्शन देऊन परमानंद अनुभवायला मिळालं. गावात परतल्यावर ही पंढरवाचे ते त्याच सुखात मार्ग राहिले. त्यांना साई भक्ती आणि दृढ झाली. निष्कर्ष वरील सर्व प्रसंगाचा विशेषतः मूळ शास्त्रांचा कथा मुख्य संदेश असा आहे. आपल्या सद्गुरूवर अढळ श्रद्धा ठेवावी. दुसऱ्यांवर विसंबून राहायची आवश्यकता नाही. साईबाबा यांच्या अनेक लीला आणि घेण्यास पुढील अध्यायात आपल्याला संधी मिळेल. ओम साईराम. थँक यू फॉर लिसनिंग. नमस्कार.